बऱ्याच महिलांना खास करून पाळीच्या आधी किंवा पाळीच्या नंतर आणि मेनोपॉझल एजमध्ये अर्धशिशीचा म्हणजे मायग्रेनचा त्रास असतो. अशा वेळेला ते डोकेदुखी इतकी तीव्र असते की तुम्ही काहीही काम करू शकत नाही, कोणताही आवाज सहन होत नाही. या मायग्रेनमध्ये तात्पुरता उपाय म्हणून तुम्ही ज्येष्ठ मधाच्या काढ्यामध्ये थोडासा मध मिसळून त्याचे 2-2 थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये घातलेत, तर त्यामुळे तुमच्या मायग्रेनची तीव्रता कमी व्हायला मदत होते. ज्येष्ठ मधाचा काढा कसा करायचा? साधं सोप्पं आहे. तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक औषधांच्या दुकानांमध्ये तुम्हाला ज्येष्ठ मधाची भरड किंवा ज्येष्ठ मधाचं चूर्ण मिळेल. साधारण 2 चमचे ज्येष्ठ मधाची भरड किंवा 2 चमचे ज्येष्ठ मधाचं चूर्ण, त्याच्यामध्ये 2 कप पाणी असं उकळत ठेवायचं आणि ते उकळून उकळून अर्धा कप होईल एवढं आटवायचं. आटवल्यानंतर तो पूर्ण थंड होऊ द्यायचा काढा. रूम टेम्परेचरला आला की त्यामध्ये अर्धा चमचा मध घालायचा. ते मिश्रण छान ढवळायचं आणि त्या मिश्रणाचे 2-2 थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये घालायचे. यामुळे काय होईल, तुम्हाला जो मायग्रेन सुरू झाल्यानंतर जी तीव्रता असते की काही सहन होत नाही, आवाज सहन होत नाही, बोललेलं सहन होत नाही, लाईट सुद्धा बऱ्याच जणांना सहन होत नाही, अंधार करून झोपायला लागतं. अशा वेळेला हे जर का तुम्ही 2-2 थेंब घातले तर त्यामुळे ती तीव्रता कमी होते, डोकेदुखी सहन होते आणि नंतर तुमचे जे काही रेग्युलर औषधं आहेत ती औषधी चिकित्सा घेऊन तुम्ही मायग्रेन अर्थात पूर्णपणे बरा करू शकता. पण जेव्हा हा त्रास अचानक सुरू होतो अशा वेळेला मात्र तात्पुरता उपाय म्हणून तुम्ही ज्येष्ठ मधाच्या काढ्याचं मध मिसळून नस्य करायला हरकत नाही.